मैदानाचा ताबा सोडा। तर काउंटडाऊन या ठिकाणी स्टार्ट होत आहे ग्रँड फिनालेला। ग्रँड सुरुवात 10 9 8 7 6 5 4 3 2 1 एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। ग्रँड फिनालेला या ठिकाणी होते ग्रँड सुरुवात आणि स्वस्तिक पाटील या ठिकाणी आपल्यापर्यंत पारितोषिक पोहोचवतील या ग्रँड फिनाले करिता जे आलेले आहेत। यस दक्ष कल्पेश पिंपळे प्रत्येक षटकाराकरता मात्र 500 रुपयाचा रोख पारितोषिक दिला जाईल। त्याचबरोबर स्वरा बालाजी ग्रुप मॅन ऑफ द मॅच करता रोख 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। पंचांचा इशारा येतोय। कृपया करून प्रेक्षक राजे आपण सीमारेषेच्या पलीकडे प्रस्थान करा प्लीज, आपणास विनंती आहे। बघा एकंदरीत डीप पॉइंटच्या दिशेने जे प्रेक्षक राजे आहेत ते बाउंड्री लाईन टच बसलेले आहेत। थोडंसं 5 फूट डिस्टन्स मेंटेन करा, प्रेक्षक वर्गांना विनंती आहे। स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्री स्टुडिओमधून। ग्रँड फिनालेला ग्रँड सुरुवात। विसावा फाउंडेशन SSS सालवाड विपक्ष यंग अचिव्हर्स दांडी। बॉलर तयार। मिथुनचा पहिला चेंडू आपण पाहू शकतात। जो प्रवास राहिलाय सालवड संघाचा तो गोलंदाजीच्या बळावर ते सामने जिंकत आलेले आहेत आणि म्हणूनच या मॅच मध्ये देखील एक कडवी झुंज ते देणारी अपेक्षा आपण करूयात। जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये मी विचारलं तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने कर्णधार यांनी देखील सांगितलं की 20 ते 24 वयोगटातील सर्व समवयस्क एकत्रित येऊन ही टीम बनलंय। सळसळतं तरुण रक्त यंग अँड डायनामिक टीम। फुटॉसवर मधील चेंडू आहे इनटू द गॅप मध्ये सना जयसूर्या डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाईलने सजवला गेलाय। इथे थोडासा ओव्हर थ्रो परंतु बॅकअप आहे। धाव फलक मात्र या ठिकाणी हळूवार पद्धतीने पुढे सरसावत असताना जाऊन विसावलेला आहे 3 या अंकावर। ग्रँड फिनाले आपण पाहतोय। फायर चषक 2025 चा हा रणसंग्राम शेवटची आणि अंतिम रजनी तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगते। 2 फलंदाजांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूने करणला आपण पाहतोय तर ऑन स्ट्राईक मिस्टर सुजल हा फलंदाज बॅटिंग स्टान्सवर गोलंदाज सज्ज होतोय। मिथुन पुढील चेंडू घेऊन लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार। फायर चषक चौकार 4 धावा। खूप चांगला फटका मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल। फलंदाज सुजल याच्या पाठमधून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 या अंकावर। फॉलिंग स्वीप च्या स्वरूपात स्ट्रोक सिलेक्शन अँड एक्झिक्युशन। गुड बॅटिंग। खोलवर टप्प्याचा चेंडू होता खूप छान रीतीने टो क्रशर डिलिव्हरीला मात्र कन्वर्ट केलं वाईडिश लॉंग ऑफच्या परिक्षेत्रामध्ये। चांगली सुरुवात इथे आपण पाहू शकतात। धाव फलक जाऊन विसावलेला आहे 8 या अंकावर। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे। 6 षटकांचं कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट ग्रँड फिनाले। लॉफ्ट करण्याचा मोह पंच त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। लीगल बॉल दर्शवित आहेत झाकीर खान पालघरचा ब्रँड। दुसऱ्या बाजूने अभिषेक तांडेल यांना आपण पाहू शकतात। खूप सुंदर पंचांची भूमिका। 8 धावा फलकावर विदाउट लॉस। प्री माइंडेड स्ट्रोक होता। आधीच ठरवलं होतं की सिंगलसाठी जाणार आणि ते आपण पाहू शकतात प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये। पहिल्या षटकाचा खेळ ऑफिशियली एंड होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9 धावा आहेत फलकावर विदाउट लॉस। प्रथम फलंदाजी करत असताना विसावा फाउंडेशन SSS सालवड या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते। फायर चषकचा हा अनुपम निरुपम सोहळा 34 वर्षांची अनोखी
परंपरा आपल्याला अनुभवायला मिळते. खूप चांगलं आयोजन तथा नियोजन, चांगल्या फ्लड लाईट्समध्ये स्पर्धा अनोख्या पद्धतीने नियोजित करण्यात आलेले आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत. एकही गडी बाद न होताना षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर समीर तामोरे. खूप चर्चेतलं नाव आहे सध्या. जर आपण पालघर जिल्हा क्रिकेटचा विचार केला तर गेल्या काही महिन्यांमध्ये जी कामगिरी केलेली आहे मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये ती उल्लेखनीय राहिलंय. समीरच्या माध्यमातून पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ऑफ स्टिकला टार्गेट करणारा होता. खूप चांगली लेंथ अँड लाईन, पेस अँड मोमेंट मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय समीर तामोरे. डॉट बॉल या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आलेला आहे. निर्धाव चेंडू. साईडला सजवलेला फटका तेथे आलेले आहे. सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. हळूवार पद्धतीने धावफलक 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या रजनीमध्ये ट्रिपल एस विसावा फाउंडेशन सालवड्या संघाची कामगिरी चर्चेचा विषय आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजीच्या बळावर अंतिम सामन्यापर्यंत धडक मारलंय समीर. क्लास बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक करण्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. डॉट बॉल प्रेझेंट करण्यात आलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने पिच क्युरेटरचं कौतुक करावंच लागेल. गोलंदाजांना मदतगार असं पिच जर तुम्ही चेंडूंना योग्य टप्प्यावरती गवसनी मिळवून देणार तर मदतगार हे पिच आहे. त्या मात्र आपण पाहू शकाल पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलं आहे. समीर तामोरेच्या अकाउंटमध्ये विकेट. अतिशय निष्णात आणि तरबेज गोलंदाजीचं पृथक करणं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग. फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण समीर तामोरेच्या माध्यमातून. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर डॉट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. समीर तामोरे वारे. अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहतोय. धावसंख्या स्थितप्रज्ञ आहे 10 या अंकावर. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. पहिला धक्का लागलाय विसावा फाउंडेशन ट्रिपल एस सालवड या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग, लवली बॉलिंग. खूप चांगलं व्हेरिएशन या षटकामध्ये समीर तामोरेच्या माध्यमातून. यॉर्क लेंथ लेझर मार्कर्स. जसप्रीत बुम बुम बुमरा कॉपी बुक स्टाईलने प्रत्येक चेंडूवरती चांगलं व्हेरिएशन दर्शवतोय समीर तामोरे. 5 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव खर्च केलाय आणि एक गडी गारद केलाय. लॉफ्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 11 धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या केवळ 2. समीर तामोरेच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपण पाहिलेले आहे. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा आणि 1 विकेट त्याने गारद केलेला आहे. म्हणतात ना, या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावयाज होतो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील ना मित्रा तरच मिळेल तुझला दाव. चतुर आणि सावध जो जो तोच इथे जिंकला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे. या काल गतीचे नकोच विसरू वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे जणू डोंगर रे धावांचा. निरंतर आठवण राहील समीर तामोरे तुझीतल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला.
6 चेंडूंमध्ये केवळ 2च धावा. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. मिथुन सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू होता, तिखट मारा, स्पायसी, तेज तर्रार चेंडू. वेगवान रफ्तार का सौदागर बनत असताना मिथुन आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. 11 धावा 1 गडीकार. धावसंख्येला जणू काही ग्रहण लागलंय. मिथुन पुढील चेंडू घेऊन इथे देखील प्रचंड गती होती. धावचीची संधी आहे आणि 2 क्रिकेटपटूंमध्ये जणू काही रेस लागली. अचानक क्रिकेटमध्ये शर्यत सुरू झाली आणि त्या शर्यतीमध्ये फलंदाज जिंकला. थोडीशी हताशा, निराशा, आय हेट माय सेल्फ म्हणत असेल गोलंदाज. बाद करण्याची नामी संधी होती, संधीचं सोनं तो करू शकला नाही. जीवनदान, किस्मत की देवी मेहरबान असं म्हणावं लागेल फलंदाजावर. सर सलामत तो पगडी 50. आणि आज नाश्त्यामध्ये बहुतेक तो नशीबच खाऊन आला असावा फलंदाज, म्हणून त्याला जीवनदान मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो हो, येथे मात्र स्टायलिश स्ट्रोक आहे. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईलने करणच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा पार. फायर चषक, चौकार. काही जबरदस्त फटका आहे. आताचं क्रिकेट खूप फास्ट आहे, खूप स्मार्ट आहे. तुम्हाला टिकून राहायचं असेल संघामध्ये तर अशा प्रकारचे फटके तर तुम्हाला खेळता आलेच पाहिजेत. रिव्हर्स स्वीप, स्विच हिट, त्याशिवाय संघामध्ये जागा कशी मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे फलकावरती. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 16 या अंकावर 1 गडी गारद. चला चेंडू उपलब्ध करून द्यावा. ग्राउंड स्टॉप. 15 चेंडूंमध्ये 16 धावा. एक आयडियल स्कोरचा विचार जर आपण केला, ज्या पद्धतीने आजच्या संपूर्ण रजनीमध्ये गोलंदाजी केलेली आहे विसावा फाउंडेशन SSS सालवड या संघाने, जर 6 षटकांमध्ये ह्या मॅचमध्ये जर ते 50 किंवा 60 अप जात आहेत तर ही मॅच ते बनवणार. कारण कॉन्फिडन्स आहे त्यांच्या संघाकडे, चांगले गोलंदाज आहेत आणि आदर्श घरचा फॉर्म तो नेक्स्ट लेवल आहे. बॉलर तयार. इथे आणखीन एक वेगवान चेंडू. ह्या संपूर्ण षटकामध्ये जर आपण मिथुनचा विचार केला तर त्याने गतीला प्राधान्य दिलंय. अतिशय वेगवान गोलंदाजी तो करतोय. 4ही चेंडू, एकाही चेंडूवरती त्याने कमी गतीला प्राधान्य दिलेलं नाहीये. वेगवान, भडसक, ते तर्रार गोलंदाजी. इथे आपण पाहू शकाल वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेसाठी वळतायत. तो कॅचची घंटा आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. यष्टी रक्षकाचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने चंद्रशेखर यांनी योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. खूप अनुभवी क्रिकेटपटू आणि चंद्रशेखर यांनी परफेक्ट चेंडूला कलेक्ट केलंय आणि एक महत्त्वपूर्ण धक्का दिला आहे विसावा फाउंडेशन SSS सालवड या संघाला. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं 17 या अंकावरती. षटक क्रमांक 3 आहे प्रगती पथावर. 17 चेंडूंमध्ये 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ गोलंदाजीच्या बळावर ही स्पर्धा गाजवत असताना बघायला मिळालेत. नो डाऊट एक चांगल्या भागीदारीची आवश्यकता आहे. येथे बघा सेट बॅटर्स बाद झालेले आहेत. आता गौरव आहे ज्याने 4 चेंडूंमध्ये 2 धावा केलेल्या आहेत. ऋतिक चाललाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं थांबून खेळावं लागेल. ती गरज आहे या मॅचमध्ये. जर तुमचं बॉलिंग युनिट स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला एक गेम प्लॅन आखता आला पाहिजे की ॲटलिस्ट 50+ आपण जाऊयात आणि ती जबाबदारी आपल्याला आपल्या अंगाखांद्यांवरती स्वीकारणं गरजेचं आहे. म्हणतात ना की आयुष्यात जर तुम्हाला जास्त संकटांचा सामना करावा लागत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण देवसुद्धा असा डिरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देत असतो आणि तो ॲक्टर बनायचा आहे येथे ऋतिक आणि गौरव या दोन्हीही फलंदाजांना. कारण संघ अडचणीमध्ये आहे. शेवटचा चेंडू घेऊन मिथुन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. प्लेटवरती चेंडू ब्रश तर झाला परंतु खूप सुंदर पद्धतीने यष्टी रक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकला चंद्रशेखर यांच्या माध्यमातून.
3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 17 धावा आहेत फलकावर. 2 गडी गारद. ग्रँड फिनाले चा सामना आपण पाहतोय. 55,000 रुपयांचा हकदार कोण बनणार, ह्या प्रश्नाचं उत्तर सध्या शोधलं जात आहे. 3 षटकांमध्ये 17 धावा. चांगलं योगदान द्यावं लागेल फलंदाजांना, कारण 17चा आकडा आपण पाहतोय. 17 फेब्रुवारी 1984 मध्ये अब्राहम बेंजामिन डी विलियर्सचा जन्म झाला होता, ज्याने वन डे क्रिकेटच्या विश्वातील सर्वाधिक वेगवान शतक, जे 18 जानेवारी 2015च्या दिवसामध्ये केवळ 31 चेंडूंमध्ये वॉन्डरर स्टेडियम जोहान्सबर्गच्या मैदानामध्ये कंप्लीट केलं होतं वेस्ट इंडिज संघाच्या विरोधात. त्याचा आदर्श घेऊन येथे ऋतिक आणि गौरव यांना खेळायचं आहे, कारण संघ फसलाय. 3 षटकांमध्ये 17 धावा आलेल्या आहेत. जर उर्वरित 3 षटकांमध्ये 27 ते 28 धावा ते जोडू शकले तर फाईट करू शकतील या मॅचमध्ये. बॉलर तयार. समीर तामोरे. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का लागलाय. तू चल मैं आयाचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. आयाराम गयाराम एका मागोमाग एक विकेट्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं समीर तामोरेने केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. आता तो वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे. या आधीच्या षटकाचा कॉन्फिडन्स घेऊन आणि पहिल्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. 17 धावा आहेत फलकावरती. 3 गडी गारद. 4थ्या षटकाचा खेळ आहे प्रगती पथावर. यंग अचिव्हर्स दांडी विपक्ष विसावा फाउंडेशन ट्रिपल-एस सालवड न्यू बॅटर मैदानाचा आतमध्ये प्रस्थान करतोय. मिस्टर अथर्व. यंग अँड डायनामिक प्लेयर्स. 20 ते 24 वयोगटातील सर्व तरुण वर्ग एकत्रित येऊन हा संघ मात्र तयार झालाय. ज्या पद्धतीने आपण ध्रुव 11 सातपाडीला पाहिला, अवधूत कामत अँड कंपनी, त्यांनी देखील खूप कमी वयामध्ये एक संघ तयार केला आणि काय भरारी घेतली पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये. सध्या महाराष्ट्रभर ध्रुव 11 सातपाडी संघ धुमाकूळ घालतोय आणि त्याची आठवण करून देत आहेत विसावा फाउंडेशन ट्रिपल-एस सालवड. येथे सिंगलला प्राधान्य दिले फलंदाजाने. दुसऱ्या धावेसाठी देखील स्टेअर झालेले आहेत. खूप सुंदर कॉलिंग, खूप चांगलं कोलॅबरेशन, खूप चांगलं कोऑर्डिनेशन, चांगली समय सूचकता, चांगली जुगलबंदी असंच म्हणावं लागेल दोन्हीही फलंदाजांमध्ये. अफलातून रीतीने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 19 धावा. बघा, सिंगल डबल जर खेळत राहिले गोलंदाजावरती देखील प्रेशर येतं. 1 ते 2 लूज चेंडू तो देखील डिलिव्हर करतो, तिथे तुम्ही षटकार खेचू शकतायत आणि त्यानंतर एक चांगला स्कोर जो उभा राहू शकतोय. अथर्व. बघा, पुन्हा एकदा अथर्व मात्र सिंगल डबलला येथे महत्त्व देत असताना पाहायला मिळतोय. धावफलक वधारताना पाहायला मिळते. 2/0-20 या अंकावर. 4थ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावर. मुंबईची लाईफलाईन आहे लोकल क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल अँड डबल्स. हे कौशल्य तुमच्याकडे असायलाच पाहिजे. 6 चेंडूमध्ये 7 धावा का होत नाही, 6 चेंडूमध्ये 5 धावा का होत नाही, कारण प्रत्येक चेंडूवरती जर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला, इथे वाईट बॉल दर्शवलेला आहे पंचांनी, तर ते शक्य नाही आहे. परंतु सिंगल डबलला ती कलात्मकता जेव्हा तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही जास्त सुयशस्वी होता. असे बरेचसे फलंदाज आपण आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावरती देखील पाहतोय. विराट कोहली, शुभमन गिल. सिंगल डबल घेण्याचं खूप चांगलं कौशल्य या फलंदाजांकडे, ते आवश्यक आहे. 21 विकेट्स. लॉफ्टेड स्ट्रोक. सरळ बॅटने क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर विवेक दवणे, एक अनुभवी क्रिकेटपटू. यंग अचिव्हर्स दांडी या संघाची नौका गेली कित्येक वर्ष जो किनाऱ्यापर्यंत घेऊन जातोय असा विवेक दवणे सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मेगा स्क्रीनवर आणि त्याने हा जल परिपूर्ण केलेला आहे. आणखीन एक धक्का लागलेला आहे विसावा फाउंडेशन ट्रिपल-एस सालवड या संघाला. 21 लॉस ऑफ 4 विकेट्स. पारितोषिक आली होती विष्णू मोरे यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपीज सालवड संघाकरिता ते प्रोत्साहित करण्यात आलं होतं. त्यानंतर आपण पाहू शकतात दक्ष कल्पेश पिंपळे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 कर्नाळी गावचं हे अनमोल रत्न, परंतु ते मोठे फटके येत नाही आहेत. पंच दर्शवतायत नो बॉल.
इथे खराब चेंडू पंचांनी दर्शवलेला आहे. अतिरिक्त स्वरूपातील चेंडू, अतिरिक्त धावा अवांतरच्या स्वरूपामध्ये फलकामध्ये या समाविष्ट केल्या जात आहेत. आमचे गोल्डन मॅजिक फिंगर्स शुभम सिंग आम्हाला दर्शवत आहेत की धावफलक जाऊन पोहोचलाय ते 24 अंकावर. खूप चांगली गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी अदा करतायत. 5 जानेवारी 1971 मध्ये पहिले 2 गुणलेखक MP रिंगम, GJ सॉल्स त्यांची आठवण करून देत आहेत. ते फ्री हिट देखील दर्शवले गेले पंचांच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यश तर नाही मिळाला फलंदाजाला. एकाच धावेवरती यश सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि एकेरीच्या सहाय्याने 25 धावा प्रोग्रेस कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदरशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम, शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार क्रिकेटचा स्वाद. फायर चषक 2025, 34 वर्षांची सुवर्ण परंपरा. 55,000चा खरा हकदार कोण, या यक्ष प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. 26 धावा आहेत फलकावर आणि 4 गडी गारद झालेले आहेत. चांगली ग्रीन ग्रास असलेली ही खेळपट्टी, आंबट गोड मैदान, पालघर जिल्ह्यामध्ये खूप सुप्रसिद्ध. या मैदानाचं नाव आवर्जून घेतलं जातं. खूप चर्चा आहे या मैदानाची. सुधीर घरत आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपची तब्बल 49 वर्ष त्यांनी प्रवास केलेला आहे आणि म्हणूनच आज फायर ग्रुपची जी चर्चा आहे ती संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये केली जाते. खूप मोठा संघर्ष. हे मैदान मिळवण्यासाठी खूप आंबट अनुभव देखील आले, खूप गोड अनुभव देखील आले आणि म्हणूनच आंबट गोड क्रीडांगण, पास्थळ असं नामकरण या मैदानाचं करण्यात आलं. बघा निरंजन घरत आणि त्यांच्या सहकारी मेहनत बघा. ह्या मेहनतीला सलाम आहे. संध्याकाळी जेव्हा आई आपल्याला जेवण देते ना, आपण 5 मिनिटात ते फस्त करतो, परंतु ते जेवण बनवण्यासाठी आईने केलेली मेहनत फार कमी जणांच्या लक्षात येते. तशी निरंजन घरत आणि त्यांच्या कंपनीची मेहनत आहे मैदान बनवण्यासाठी. निरंजन घरत हे फक्त क्रिकेट खेळलेले नाही आहेत, त्यांनी क्रिकेटची अक्षरशः सेवा केलं आहे. सुधीर घरत त्यांचा आदर्श घेऊन, संपूर्ण फायर ग्रुपचा आदर्श घेऊन असंच मी म्हणेन. फलकावरती आत्तापर्यंत आपण पाहू शकाल 26 धावा. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर 5वा आहे प्रगतीपथावर. येथे मात्र चंद्रशेखर यांच्या माध्यमातून खूप सुंदर यष्टीरक्षण. महेंद्रसिंग धोनी, मार्क बाउचर सर्वांची आठवण करून देत असताना यष्टांच्या मागे चंद्रशेखर, दांडीचा ब्रँड, एक अत्यंत अनुभवी खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, टायगर अभी जिंदा है या उक्तीचं मुख्य उदाहरण आणि त्यांचं हे सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षण आपण पाहतोय. खूप सुंदर यष्टीरक्षकाची भूमिका. मार्क बाउचरला आपण पाहिलं, तब्बल 998 डिसमिसल यष्टींच्या मागे करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर. तर महेंद्रसिंग धोनी पहिला असा यष्टीरक्षक ज्याने 100पेक्षा जास्त स्टंपिंग्स घेतल्या वन डे क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आणि कुमार संगकाराच्या 99 स्टंपिंगचा रेकॉर्ड तोडला. सर्वांची आठवण करून देतोय चंद्रशेखर, एक जुना जाणता खेळाडू. खूप सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एक लो स्कोरिंग मॅच, परंतु SSS विसावा फाउंडेशन सालवड संघाला आपण कमी लेखू शकत नाही. त्यांनी या आधीच्या सामन्यामध्ये 36 धावा डिफेंड केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने चांगली लढत आपल्याला जरूर बघायला मिळेल. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदर्श घरत, आजच्या नाईटचा हिरो, मॅन इन गोल्डन फॉर्म, मॅन इन गोल्डन टच, सुप्रीम टच, प्राईम टच, आदर्श घरत. क्वचित आणि कदाचित असे सामने होतात की 6 चेंडूंमध्ये 5 धावा डिफेंड केले जातात, परंतु 2 वेळा केला आदर्श करत नाही. आजची रात्र आदर्श करत आपल्या आयुष्यामध्ये जर गर्लफ्रेंडने त्याचा हार्टब्रेक केला ते देखील विसरेल, पण आजची रात्र नाही विसरणार. हे त्रिवार सत्य आहे. अशा पद्धतीचं त्याचं प्रदर्शन राहिलं आहे. कारण पवनसुत नवली संघाच्या विपक्षात त्याने 6 चेंडूत 5 धावा दिल्या नाही आणि फायर पास्थळ संघाच्या विपक्षात त्याने 6 चेंडूत 7 धावा दिल्या नाही. आणि म्हणून मी हा उल्लेख केला आहे की त्याच्या गर्लफ्रेंडने जरी त्याचा हार्ट ब्रेक केला तरी तो विसरून जाईल, परंतु आजची रात्र तो कधीच विसरणार नाही. ही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम रात्र आहे. काय मैदान गाजवलंय त्याने.
जबरदस्त परफॉर्मन्स. 27 धावा आहेत फलकावर, 5 गडी करत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर कुणाल. ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा हवा असलेला समन्वय मात्र जुळून येत नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाच्या या उक्तीप्रत जाऊन पोहोचते. 28 या अंकावरती. षटक जर आपण पाहिलंय तर एक चेंडू अजून देखील उर्वरित आहे 5व्या षटकामधला कुणालच्या माध्यमातून. फायर चषकाची खासियत आहे, इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते. लॉफ्टेड स्ट्रोक, बैठक शॉट आणि फॉलिंग स्वीप यांचा जणू काही मिश्रण झालं आणि तदनंतर हा फटका सजवलाय. फलंदाज आपण पाहू शकाल मुख्य खेळपट्टीवर आदर्श घरत आणि त्याच्या बॅटमधून हा एक देखना फटका धावफलक जाऊन विसावलेला आहे. 32 या अंकावरती 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. निरंजन घरत, मित घरत, दीपेश घरत, कृतव राऊत, नील राऊत आणि हार्दिक वडे ज्यांनी हे पिच क्रिएट करण्याकरिता समवेत बचकांडी नील घरत यांचं देखील नाव घ्यावं लागेल. प्रचंड मेहनत हे मैदान तयार करण्यासाठी, हे पिच क्रिएट करण्याकरिता. आणि किती चांगलं बघा, निरंजन घरत स्वतः गोलंदाज आहेत म्हणून त्यांनी असं पिच क्रिएट केलंय जिथे गोलंदाजांना जास्त मदत आहे. खूप चांगलं पिच क्रिएटिंग केलेले आहे आणि म्हणूनच जर चांगल्या लेंथ अँड लाईनला तुम्ही प्राधान्य द्याल तर असे बरेचसे सामने आपण पाहिजे गोलंदाजीच्या बळावर संघाने आपल्या बाजूने झुकवले. यस, त्याचं परिश्रम जाते कारण जे मैदान बनवलं आहे ना, आणि त्याच्यामुळे गोलंदाज अक्षरशः आज हावी आहेत अगदी गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकाल गोलंदाज ज्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर येतो ना, अगदी चांगली कामगिरी करतोय, त्याचं श्रेय जाते अर्थातच निरंजन घरत त्यांना. नक्कीच स्वस्तिक पाटील, आपण खूप चांगला उल्लेख केला. येथे शेवटच्या षटकाला झालेली आहे सुरुवात. विवेक दवणे यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. 32 धावा आहेत फलकावरती, 5 गडी गारद. शुभम ऑन स्ट्राईक. फी फॅक्टर मधील फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. सावध, साक्षपी, दक्ष, जागरूक, परंतु काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. दिवसा ढवळ्या असं म्हणून चालणार नाही तर अगदी ऐन मध्यरात्री धावांची चोरी केली आणि या सुंदर आणि अद्वितीय रनिंग बिटवीन द विकेटच्या बळावर आतापर्यंत 34 धावा. प्रोग्रेस कार्डवरती 34 आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक पंच इंटरेस्टेड आहेत येथे. अभिषेक दर्शवत आहेत की हा वाईट बॉल आहे. खराब चेंडू, थोडासा कंट्रोल ढासलला. बघा, मायकल होल्डिंग असा एक गोलंदाज होऊन गेला क्रिकेटच्या विश्वामध्ये. वेस्ट इंडिज संघासाठी खेळायचा. 5344 चेंडू त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये हाताळले, परंतु एकही वाईट बॉल त्याने कधी टाकला नाही. काय त्याच्याकडे डिसिप्लिन असेल. ते वाईट बॉल येतोय. विवेक इथेही चेंडू फळीचा हवा असलेला समन्वय नव्हता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स जे आपण पाहतोय त्यामध्ये चपळ राहिलेले आहेत दोन्ही फलंदाज. धावफलक बघता बघता जाऊन विसावलेला आहे ते 37 या अंकावर. हे शेवटचं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. चेंडूंची संख्या जर तपासून पाहिली तर 3 चेंडू फेकून झालेले आहेत. शुभम अँड आदर्श घरत अशा 2 फलंदाजांमध्ये 6व्या विकेट करिता पार्टनरशिप आपण अनुभवतोय. 3 चेंडूंमध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट करू शकतात. तो प्रयत्न व्हायला हवा. शुभम षटकार खेचेल काय चेंडूवर, प्रचंड आवश्यकता आहे आपल्या संघाकरिता. प्रयत्न तर केला परंतु टायमिंगचा अभाव आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण येते ढिसाळलेलं, गचाळलेलं बघायला मिळालं. ढुंडो रे साजना. आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 39 झालेल्या आहेत.
5.4 षटकांचा खेळ कंप्लीट. कशा रीतीने फिनिश करणार शुभम. भारतासाठी महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने करायचा आताच्या काळामध्ये हार्दिक पांड्या ज्या रीतीने करतोय त्या रीतीने 2 षटकार खेचणार का, हा यक्ष प्रश्न आहे विसावा फाउंडेशन ट्रिपल एस सालवडच्या डगआउटमध्ये. धावचीची संधी आहे. विवेक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. खूप चांगला जागरूकपणा या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळतात. 5.5 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 39 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स. आणखीन एक लो स्कोरिंग मॅच, परंतु लो स्कोरिंग थ्रिलर हे आंबट गोड क्रीडांगणाची स्पेशालिटी बनत चाललंय. पंच काय दर्शवतायत तर स्वैर स्वरूपातील चेंडू पंचांनी दर्शवलाय. अंततः जर आपण पाहिलं तर निर्णयामध्ये फेरबदल केला जातोय. इनिंग ब्रेक झालेले आहे. 6 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 40 धावांचं, निर्धारित 36 चेंडूंमध्ये. ग्रँड फिनालेचा थरार आपण पाहतो. हे आमचं मुख्य व्यासपीठ आहे. व्यासपीठ डायस तुम्हाला दाखवला जातोय, जेथे अनेक दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, विराजित झालेले आहेत. त्या सर्वांचं अंतःकरणापासून आम्ही स्वागत करीत आहोत. कारण मैदान हे प्रेक्षकांविना आणि व्यासपीठ हे मान्यवरांविना अधुरे असते. जेव्हा जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्रित एक सूत्रात गुंफल्या जातात तेव्हा तेव्हा ती स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि त्याचं हे खूप सुंदर उदाहरण म्हणजे फायर चषक. म्हणतात ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटेने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते. फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो, दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होत असतं. हा विचार केला तो फायर ग्रुपने की आपण देखील का एकत्रित येऊ नये, आणि त्याच संकल्पनेतून ह्या स्पर्धेची उभारणी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 34 वर्ष सातत्यपूर्ण रीतीने या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन सुधीर जिग्गर त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संपूर्ण ग्रुप करतोय. मानाचा त्रिवार मुजरा आहे या संपूर्ण आयोजकांना, तसेच या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे सर्व दाते, प्रायोजक त्यांचे देखील अंतःकरणापासून आभार. 40 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. क्रिकेटचा खेळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून मुंबईपर्यंत ज्या खेळाचा डंका वाजलाय, गगन भरारी गरुड झेप आसमंत दणाणून सोडणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. एक वेळ आई वडिलांनी थोडाफार मार दिला तरी चालेल, बॉसची थोडीफार कटकट सहन करावी लागली तरी चालेल, गर्लफ्रेंड रागावली तिने कॉल नाही केला तरी चालेल, परंतु तरुणांना काय हवंय तर फक्त आणि फक्त क्रिकेट. क्रिकेट हा तरुणांचा श्वास बनत चाललाय, ऑक्सिजन बनत चाललाय, संजीवनी बनत चाललेला आहे. दिवसेंदिवस क्रिकेटची व्याप्ती मात्र वाढत चाललेली आहे. कारण ज्या गावातील व्यक्तीला आपण ओळखत सुद्धा नाही त्या गावातील व्यक्तीशी आयुष्यभराचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणारा खेळ कोणता असेल तर तो क्रिकेट आहे. अनेक धर्मांना एकत्रित या खेळाने आणलेला आहे, अनेक गावांना एकत्रित या क्रिकेटच्या खेळाने आणलेला आहे. रुसलेले भांडण करणारे भाऊ देखील एका सामन्यात एक करणारा असा हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि म्हणूनच क्रिकेटची जी व्याप्ती आहे ती अफाट आणि अगाध आहे, प्रगल्भ आहे. खूप चांगलं क्रिकेट. येथे 40 धावांचं टार्गेट. स्वस्तिक काय म्हणशील, काय वाटतं या मॅच बद्दल तुला? यस, आपण जर पाहिलं ना तर अगदी इन्फॉर्म आहे SS विसाव फाउंडेशन संघ, अगदी इन्फॉर्म आहे. त्यांचे 2 मॅच बघितले, गोलंदाजच्या तालावर मात्र त्यांनी विजय संपन्न केला आणि फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलची मॅच आता जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 40 धावा बनवल्यात. आता समोरचा संघ देखील आपण पाहू शकाल तेवढं तुल्यपण आहे
आणि त्याच कारणामुळे मात्र ही मॅच रोमांचक होणार यामध्ये नो डाऊट्स. कारण तेवढे ताकदीचे गोलंदाज आपण विसाव फाउंडेशन संघाकडून बघितलेत. अर्थातच आदर्श करत यांनी अगदी मात्र मॅचमध्ये कलाटणी दिली आणि संघाला विजय संपन्न करून दिला. अगदी 2 मॅच, एक नव्हे तर 2, एका जर बघायला गेलं तर 6 मध्ये 5 दिले नाही आणि एकदा मात्र 6 मध्ये 7 दिले नाही. मात्र कौतुक करेल या गोलंदाजाचं, अगदी इम्प्रेस केलं याने. नक्कीच स्वस्तिक, खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल. काही कॉमेंट्स या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्व श्रोत्यांच्या आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, जे समालोचनाला दाद देत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. त्यांच्या अंतःकरणापासून आभार. वळूयात आपण मॅचच्या दिशेने. अभिषेक तांडेल, झाकीर खान, अक्षय नाईक, खूप सुंदर पंचांची भूमिका या स्पर्धेकरिता. सुटसुटीत आणि दर्जेदार निर्णय त्यांनी दिलेले आहेत. 40 धावांचं टार्गेट आहे. ह्या स्पर्धेच्या प्रवासातील शेवटचे 36 चेंडू. फायर चषक 34व्या वर्षाचा प्रबळ दावेदार कोण बनणार? फलंदाज तयार आहेत. अनिकेत आरेकर च्या बॅटमधून सजवलेला फटका. दुसऱ्या धावेसाठी वाले, धावचीची संधी. लाऊड अपील. हाऊ इज दॅट? प्रश्न विचारण्यात आलाय. खूप काही बघायला मिळालं या चेंडूवर. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं यष्टीरक्षण, सर्व समावेशक क्रिकेटचा स्वाद आपण उपभोगू शकलात. परंतु अंततः पक्षी घरट्यामध्ये सुरक्षितरित्या परतलेला आहे. हा पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावरती 2 धावा. 2 रन्स स्कोर कार्डवर. 40 धावा करायच्या आहेत. अनिकेत आरेकर एका बाजूने, मॅन इन ब्लॅक, आणि त्याच्या साथीने समीर तामोरे. अशी 2 धुरंधर फलंदाज यंग अचिव्हर्स दांडी संघाच्या माध्यमातून सध्या खिंड लढवण्यासाठी उभे टाकलेले आहेत. अनिकेत आरेकरने 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत पहिल्या चेंडूवर. बॉलर तयार. षटकातील पुढील चेंडू घेऊन मिस्टर गौरव. पावलांचा चांगला वापर आवश्यक आहे क्रिकेटमध्ये. सध्याच्या कलियुगामध्ये मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या 2 गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि येथे खूप चांगलं पदलालित्य दाखवलं अनिकेत आरेकरने. आपल्या संघाकरिता 3 धावा झालेल्या आहेत विदाउट लॉस. रिव्हर्स अटेम्प्ट. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अथर्व याला आपण पाहू शकतायत, खूप चांगलं योगदान देतोय. आणि त्याच्या साथीने सुजय याला देखील आपण पाहू शकाल. क्लास अँड क्लिनिकल क्रिस्टल क्लिअर फिल्डिंग. 3 धावा आहेत फलकावर. डिफेंड करायच्या आहेत या मॅचमध्ये 40. खोलवर टप्प्याचा चेंडू. शॉर्ट फाईन लेग परिक्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहू शकलात अथर्वच्या माध्यमातून. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड थ्रो. धीम्या गतीने, संथ गतीने, नीरव गतीने हे धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं. हीच तर खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे विसावा फाउंडेशन ट्रिपल एस सालवड या संघाची. चांगली गोलंदाजी करण्यामध्ये ते माहिर ठरलेले आहे त्या स्पर्धेअंतर्गत. हा देखील चेंडू खोलवर टप्प्याचा होता. बघा, लेंथ अँड लाईन मध्ये यॉर्क लेंथ प्रॉपर हाताळणं इतकं साधी सोपी गोष्ट नाहीये. मोठे गोलंदाज चुका करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो काल यश दयालने देखील यॉर्करच्या नादात एक नो बॉल डिलिव्हर केला, ज्यावरती शिवम दुबेने षटकार खेचला होता. नंतर त्याने सुधारणा केली आपल्या गोलंदाजीमध्ये. हा देखील यॉर्क लेनचा चेंडू आहे. खूपच बहारदार गोलंदाजी. गौरवचं कौतुक करावं लागेल. काय ॲक्युरेसी दर्शवतोय तो आपल्या गोलंदाजीमध्ये. जबरदस्त एकाग्रता आणि तंतोतंतपणा, उच्च हातोटीने सराईतपणे अमूर्त स्वरूपातील गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे आणि फलकावरती आहेत 6 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये 34 धावांचं टार्गेट हे समोर आहे. 6 धावा आहेत फलकावर. खरं तर 6 जानेवारी 1959 हा जन्मदिवस आहे कपिलदेव रामलाल निखंज यांचा, ज्यांनी भारतासाठी पहिला विश्वकरंडक जिंकला 25 जून 1983 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानामध्ये. आज हा फायर चषकचा जो कप आहे तो कोण जिंकणार, हा यक्ष प्रश्न आणि त्याचं उत्तर आपण शोधतोय.
30 चेंडू 34 ची निकड आणि अशातच षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर सुजल मोरे. सार्थ विश्वास दर्शवला गेलाय. खूप बॅलन्सिंग टीम आहे. जर आपण बॉडी लँग्वेज बघितले एकमेकांचं ऐकतायत कारण एकाच वयोगटातले आहेत आणि खूप चांगलं ट्युनिंग ट्रिपल एस विसावा फाउंडेशन सालवड या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. टीम वर्क ज्याला म्हटलं जातं युनिटी इज अ स्ट्रेंथ. बॅकफूट लावून जबरदस्त फटका लॉंग लेग झोन मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पार. काय पदलालित्य दाखवलं या ठिकाणी. समीर तामोरे याला आपण पाहू शकलात. अगदीच ऑफस्टमच्या पलीकडे शफल झाला पावलांचा आणि क्रीजचा. एका फलंदाजाचं ब्रह्मांड काय असतं तर त्याची क्रीज आणि त्या क्रीजचा 100% वापर केला समीर तामोरेने आणि तदनंतर मात्र आपल्या मनगटातली ताकद त्याने दाखवून दिली. एक चांगला चौकार आलाय. 10 धावा आहेत फलकावर विदाऊट लॉस. इथे आपण पाहू शकाल डॉट बॉल. पिन ड्रॉप सायलेंट आहे. मैदानाच्या चहूबाजूंनी प्रेक्षकांचं पूर्ण लक्ष केंद्रित झालंय या मॅच कडे. असं फायनलचं थरार आहे आणि या फायनलच्या थरारमध्ये अगदी ॲक्युरेट चेंडू डिलिव्हर केला अर्थातच सुजल मोरे यांनी आणि आला यावेळेला विकेट. समीरला परतावं लागेल बॅक टू डकआउट्स. कॉड पहिल्याला जरूर झटका लागला जातोय. आता जर बघायला गेलं तर ज्या रीतीचं टार्गेट सेट करून दिलंय ना त्या रीतीची सुरुवात देखील केलंय. अगदी फाउंडेशन बिल्ड केलंय अर्थातच SSC संघाने. जबरदस्त क्रिकेट. च्या रजनीमध्ये गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व वाखाणण्याजोगी कामगिरी. 1.3 षटकांचा खेळ जो कंप्लीट झालेला आहे. 10 धावा आहेत फलकावर. एक गडी गारद ही स्थिती पाहायला मिळते यंग अचिव्हर्स दांडिया संघाची आणि अशातच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण केलेली आहे पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटच्या अवकाशामध्ये असा यज्ञेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतोय. 27 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 27 चेंडूंमध्ये विजयाकरिता 30 धावांची निकड आहे या मॅच मध्ये. ग्रँड फिनालेचा थरार रोमांच उत्कंठावर्धक रीतीने आपण अनुभवतोय. बॉलर तयार वन्स अगेन सुजल मोरे षटकातील पुढील चेंडू घेऊन. क्या बात है. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी प्रेझेंट केला जातोय सुजल मोरे याच्या माध्यमातून. इथे थोडेसे कानमंत्र दिले जात आहेत एकमेकांना. फलंदाज अनिकेत आरेकर अँड यज्ञेश प्रभू चर्चा विनिमय करतायत. सुजल मोरे चौकारानंतर खूपच चांगलं पुनरागमन केलंय. फुलटॉस दिलाय. स्ट्रेट बॅटचा वापर वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू निघून जातोय. आदर्श त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. काही गोलंदाजी सुरू आहे. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाली होती. आज आंबटगोड मैदानामध्ये धावांची बंदी जी काही केल्या खोलायचं नाव घेत नाहीये. चौकार षटकार थांबतायत अगदी प्रत्येक सत्रामध्ये. इथे गतीला प्राधान्य दिलं गोलंदाजाने. अधिकृत स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. फलकावरती आहेत 11 धावा. 40 धावांचा पाठलाग सुरू आहे. येथून येणारे चेंडू शिल्लक आहे 24 धावा करायच्या आहेत. 29 एकंदरीत हार मानता खेळावं लागेल या मॅच मध्ये. म्हणतात ना की आयुष्यामध्ये स्वतःला कधीच कमी लेखू नका. खास करून क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढण्याचा प्रयत्न करा. कारण 5 रुपयांचा जो पेन असतो तो 5 रुपयांचा पेन 5 करोड रुपयांचा चेक लिहिण्यासाठी उपयोगी पडत असतो. आणि संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये उतरल्यानंतर कधीही निगेटिव्ह माइंडसेट तुमच्याकडे असता कामा नये. ह्या मॅचमध्ये देखील आपण
जिंकू शकतो, ही ईर्ष्या, ती जिद्द, ती चिकाटी, ती एकाग्रता तुमच्याकडे असायला हवी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं फार सुंदर वाक्य आहे की तुमच्याकडे जर आत्मबळ असेल तर तुम्ही विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. आणि आयुष्यात वयाने म्हातारे झालात तरी चालेल, परंतु विचारांनी म्हातारे कधीच होऊ नका. हे विचार आचरणात आणावे लागतील या मॅचमध्ये, जिथे 24 चेंडूमध्ये 29 धावा करायच्या आहेत. वेगवान चेंडू होता. गोलंदाज आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 मध्ये मिस्टर गौरव ठाकूर. खरं तर पालघर क्रिकेटचा हा भविष्य काळ आहे. खूपच कमी वयामध्ये खूप चांगला खेळ दर्शवत आहेत. पंचक्रोशीमध्ये आपल्या नावाचा डंका SSS सालवड ह्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा अद्वितीय क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात. जितकी चांगली गोलंदाजी होते तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, आणि जितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे तितका चांगला गेम प्लॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. काय चांगल्या स्ट्रॅटर्जी सहित त्या सामन्याला घेऊन चाललेले आहेत. सध्या सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. दोन्हीही संघांना समान संधी आहे. 50-50 आपण काहीच सांगू शकत नाही. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेचा असा हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होईल आपण सांगूच शकत नाही. लाऊड अपील होतं, पंच इंटरेस्टेड नाही आहेत. इथे डॉट बॉल जो प्रेझेंट करण्यात आलेला आहे. या आधीच्या षटकामध्ये देखील गौरव ठाकूरने जी गोलंदाजी केली होती आपल्या संघाकरिता केवळ 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या, आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडूत केवळ 2च धावा खर्च केलेल्या आहेत. मॅच हळूहळू बनू लागलेले आहे. येथे 1 ते 2 विकेट जर आले तर प्रचंड उत्कंठा या मॅचमध्ये निर्माण होईल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलेले आहेत. मिस्टर ऋतिक पाटीलच्या माध्यमातून आकर्षक झेल परिपूर्ण केला जातोय. महत्वपूर्ण, जणू काही शार्क मासा जो गळाला लागलेला आहे. बिग ब्लो, बिग विकेट. यज्ञेश प्रभू च्या खेळीस लागलाय पूर्णविराम. गॉन. आता सामन्याचं समीकरण जर आपण तपासून पाहिलं तर मात्र चित्त थरारक आणि चित्त वेधक दिशेने वाटचाल करू लागलेलं आहे. कारण येथून देखील जर आपण विचार केला तर 27 धावा करायच्या आहेत आणि 20 चेंडू शिल्लक आहेत. 20 गेंदे शेष, 27 रनों की जरूरत. काही जबरदस्त क्रिकेट. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उड़ान होती है. ती इच्छाशक्ती या ठिकाणी दाखवत आहेत SSS सालवड. मॅच बनलेले आहे. न्यू बॅटर, मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर अर्थातच चंद्रशेखर यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतायत. मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करतायत. सुपर क्रिकेट. बॉलर तयार. गौरव. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र नशिबाची मिळाले साथ. चेंडू फार वेगाने, क्रिवी शीघ्र गतीने, लॉंग स्टॉप, सीमा रेषेच्या पलीकडे. धाव फलक मात्र या ठिकाणी हलकीशी झेप घेते आणि जाऊन पोहोचते 17 या अंकावर. 17 आहेत स्कोर कार्डवर. हा चौकार सुटकेचा निश्वास टाकणारा आहे. धावा येणं बंद झालं होतं. चौकार षटकार तर परिपूर्णरित्या थांबले होते. या सत्राचा विचार जर आपण केला तर केवळ 2च चौकार आतापर्यंत आलेले आहेत. प्रेक्षक राजांना विनंती आहे, आपण फटाक्यांची आतषबाजी करू नका प्लीज. ग्राउंड स्टाफ आपण देखील तिथे जाऊन दखल घ्या प्लीज. सहकार्य करा प्रेक्षक वर्ग, कारण धूर येतोय मुख्य खेळपट्टीकडे आणि त्या अनुषंगाने आम्ही विनंती करतोय की कृपया करून आपण फटाक्यांची आतषबाजी करू नका. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 17 धावा आहेत फलकावर. येथून चेंडू शेष आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये 23 धावांचं लक्ष हे समोर आहे. खूप सुंदर लढत. 18 चेंडू 23 धावा.
कोण जिंकणार अंतिम लढत, एकच क्वेश्चन मार्क. फायर चषक 2025चा प्रबळ दावेदार कोण बनणार? आज जर पराभूत झाला तर 1 वर्ष प्रतीक्षा करावी लागेल. आणि एका वर्षाचा विचार जर आपण केला तर एका वर्षामध्ये 365 दिवस असतात, 52 आठवडे असतात, 8,760 तास असतात, 5,25,600 मिनिटं असतात आणि 31,53,06,000 सेकंद असतात. जर तुम्हाला तो वेट करायचा नसेल, ती प्रतीक्षा करायची नसेल तर आज जिंका. आज की रात किसके नाम, हा एकच क्वेश्चन मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. सुपर मॅच. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. हम तो आदि पुरुष के बेटे हैं, क्यों सोचे रहा सरल होगा, हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. यंग अचीवर दांडी विपक्ष SSS विसावा फाउंडेशन सालवड. 18 गेंदे शेष, 23 रनों की जरूरत. सुजल मोरे सांघिक चौथं, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेला आहे. मॅच बनलेले आहे पूर्णपणे बॅलन्सिंग समांतर अशी ही लढत. 18 चेंडू शिल्लक, 23 धावांचं लक्ष समोर. डेलिकेट टच निकेत आरेकरच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी ते कॉलिंग आहे. जर डिरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम होऊ शकलं असतं, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. सिंगल डबलला जर इथे व्हॅल्युएशन दिलं बघा, 18-23चं समीकरण म्हणजेच 12 चेंडूंमध्ये सिंगल डबलच्या सहाय्याने ॲटलिस्ट 18-23 धावा जर करता आल्या तर हा सामना आपल्या बाजूने खेचू शकतोय यंग अचीवर दांडी. अनिकेत आरेकर कूल माइंडने खेळतोय, त्याने 2 धावा पळून काढलेल्या आहेत. आता 17-21चं समीकरण. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणूनच तुम्हाला स्वीकारावा लागेल. अभिषेक तंडेल यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहू शकाल डॉट बॉल करार देण्यात आलेला आहे. खूप चांगली लढत. इंटेलिजन्स, सेन्सिबल क्रिकेटमधील आय दर्शवतोय अनिकेत आरेकर. बघा, सिंगल डबल जर थांबले नाही तर गोलंदाज 100% चुकी करणार त्या षटकामध्ये. 1 किंवा 2 लूज चेंडू येणार, परंतु जर तुम्ही डॉट चेंडू फेस केले तर थोडीशी धोक्याची घंटा याची मात्र वाजते. प्रेशर कुकरची शिट्टी या मॅचमध्ये दोन्ही संघांकरिता. 15 चेंडू आणि 20 धावांची निकड. चंद्रशेखर प्रचंड अनुभवी असा हा फलंदाजी मार्कवर आहे. लॉक करण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या मागे थोडासा दूर होता यष्टी रक्षकापासून चेंडू आणि त्या कारणास्तव आणखीन एक सिंगल येते. एकेका धावेसाठी संघर्ष आहे, एकेका धावेसाठी धाव आहे, एकेका धावेसाठी झुंज आहे. काय म्हणशील स्वस्तिक या मॅच बद्दल, ज्या रीतीने SSS विसावा फाउंडेशन सालवड संघ फाईट देतोय? कारण चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 14 आणि धावा हव्या आहेत 19. यस, कडवी झुंज आहे, कडवी लढत आहे. अगदी जर बघायला गेला तर शेवटच्या चेंडू परत ही मॅच जरूर जाईल. कारण आता चेंडू आहेत ते म्हणजे 14 धावा बनवायचे आहेत म्हणजे 19. सहजतेने बनवून देणार नाही SSC सगळं. कारण जेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत ना, भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र चेंडू रिलीज केले जात आहेत. आणि त्याच कारणामुळे जर बघायला गेलं ना तर एंगेचर दांडी संघाला तिकडे मेहनत करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सहजरित्याने मात्र यश भेटणार नाही. तुम्हाला यश जर संपन्न करायला राहायचं असेल तर तुमच्याकडे मात्र तुम्हाला प्रयत्न मात्र प्रामाणिक असावे लागतील आणि ते प्रयत्न यावेळेला प्रामाणिक होतात. चेंडूला फेकून दिलं जात आहे यावेळेला आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता येतोय दर्जेदार षटकार. अतिशय निर्णायक क्षण आहे या मॅच मधला. निर्णायक 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 असा फटका. मी उल्लेख केला होता की चंद्रशेखर
धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचलाय फलकावरती 28. विजयासाठी 12 धावांची निकड आहे. चेंडूंची संख्या जर आपण पाहिली तर 12 चेंडू शिल्लक. म्हणतात ना की लोणचं जितकं जास्त मुरतं तितकं जास्त ते चविष्ट होत जातं. तांदूळ जितका जुना होतो तितका चविष्ट होतो. आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. चंद्रशेखर खूप जुना जाणता खेळाडू आहे. टायगर अभि जिंदा आहे. ओल्ड इज गोल्ड. आणि त्याने सामना फिरवलेला आहे. जबरदस्त अतिशय निर्णायक असा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. यस, जसं तुम्ही म्हटलं की जुना जाणता खेळाडू आहे आणि जसं म्हटलं जातं ना एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. अनुभव हाच तुमचा खरा शिष्य आहे आणि ते अनुभव मैदानाच्या आतमध्ये चंद्रशेखर दाखवतोय. आता या षटकाराने ह्या मॅचला कलाटणी जरूर आणले. या फलंदाजाने अगदी इन्फॉर्म आहे. अगदी ज्यावेळेला जर बघायला गेलं संघ मैदानाच्या आतमध्ये धडपड जरूर करत होता, परंतु या षटकाराने अगदी रिलॅक्स मात्र दांडी संघाच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर असेल. 12 चेंडू आणि 12 धावांची निकड. मॅच अजून देखील समांतरच आहे. बघा ब्रह्मास्त्र जे आहे, आपण जर सालवड संघाचा विचार केला तर ब्रह्मास्त्र काय आहे, आदर्श गरज. ते अजून त्यांनी बाहेर काढलेलं नाहीये, त्यातून त्यांनी टिकवून ठेवलंय. आता हे षटक खूप निर्णायक आहे. या षटकामध्ये जर 4 ते 5 धावा आल्या तर पुन्हा आदर्श गरजची एंट्री होणार. आणि आदर्श गरज म्हणजे जंगलामध्ये जेव्हा वाघाची एंट्री होते ना, तेव्हा कसं इतर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं, तशी आदर्श गरजची एंट्री आजच्या रजनीमध्ये खूपच चर्चेचा विषय ठरलाय. यस, ज्या वेळेला येणार ना तीच दहशत, तीच दरारा, अर्थातच आदर्श गरज यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. यावेळेला फटका अगदी सुरेख. त्या ठिकाणी थोडंसं फंबल जरूर झाला. एक धाव नाही थांबू शकत, एक भेटणार यावेळेला. आता कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर शुभम गोलंदाज जी ट्रॅकवर आहे, टॉटमध्ये चेंडू हाताळावे लागेल यामध्ये नो डाऊट्स. 11 चेंडू 11 धावा. यंग अचीवर दांडी संघ हा विचार करत असेल की या षटकावर आपण हल्लाबोल करायला हवा, कारण जर शेवटच्या षटकामध्ये 6 ते 7 धावा राहिल्या तर मॅच बनणार. बघा फलंदाज कितीही मोठा असो, मी नेहमी सांगतो की तुम्ही कधीही गोलंदाजाच्या नावाला खेळू नका, तुम्ही त्या चेंडूला खेळा. गोलंदाज किती पण मोठा असो, फलंदाज किती पण मोठा असो, फलंदाज जर चेंडूला खेळतोय, गोलंदाज जर फलंदाजाचा माइंड रीड करून चेंडू करतोय तर चांगलंच क्रिकेट बघायला मिळेल. येथे लॉफ्टेड स्ट्रोक आहे. अनिकेत आरेकरच्या बॅट मधून सामन्यातील हवा काढून टाकणारा उपयुक्त षटकार. धावफलक जाऊन विसावलेला आहे 36 या अंकावर. अनिकेत आरेकर गेम चेंजर, मॅच विनर. 9 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलाय. 4 धावांचं टार्गेट समोर आहे. आणि षटकाराकरिता जर आपण पाहिलं तर जी पारितोषिक आलेला आहेत, दक्ष कल्पेश पिंपळे परनाळे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 500 कॅश प्राइज आणि तो षटकार इथे आपण पाहिलेला आहे. अनिकेत आरेकर यांच्या बॅट मधून 9 चेंडू शेष आहेत. विजयासाठी 4 धावांची निकड राहिलंय. खूप चांगली बॅटिंग. अनिकेतने सेन्सिबल क्रिकेट खेळलंय मॅच मध्ये. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि शांत संयमी खेळी. आता स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका त्याने सजवलेला आहे. शॉट बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये सिंगल येते. 8 चेंडू शेष, 3 पावलं दूर. यंग अचीवर्स दांडी 55,000. प्रथम पारितोषिकाचा प्रबळ दावेदार कोण बनणार या यक्ष प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू उलगडू लागलेलं आहे. येथे मात्र फटका फसला. मिडऑफ मध्ये चंद्रशेखर यांचा झेल परिपूर्ण केला जातोय. विकेट येते. चेंडू शेष आहेत ते केवळ 7 आणि 7 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता कंपल्सरी आहे. आदर्श घरत या मॅच मध्ये मॅजिक करणार का? हा चेंडू त्यासाठी डॉट रिलीज करावा लागेल गोलंदाजाला. 7 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची निकड. चंद्रशेखर करिता टाळ्यांचा गजर बघा.
हा जोश आणि जल्लोष बघा. चंद्रशेखरचा षटकार टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. जो लॉंग लेगला चंद्रशेखरने फटका खेचला, प्रचंड निर्णायक होता. खूप प्रेशर रिलीज झालं षटकाराने. 7 गेंदे शेष और 3 रनों की जरूरत. गोलंदाज षटकातील शेवटचा चेंडू घेऊन शुभम राऊत. चला घाई करा, घाई करा. इथे स्टायलिश स्ट्रोक खेळलेला आहे. सिंगल येते आणि विशाल तामोरे यांच्या माध्यमातून स्वतःचं अकाउंट ओपन केलं जाते. शेवटच्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर 2 धावा शिल्लक ठेवलेल्या आहेत. आदर्श गरत 6 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या नाही, 6 चेंडूमध्ये 7 धावा दिल्या नाही. 6 चेंडूमध्ये 2 धावा डिफेंड करणार का, हा एकच क्वेश्चन मार्क. सो इथे उभा राहिलाय. बघा बा, शोल्डर डाऊन करूच नका, गिव्ह अप करूच नका. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत लढा. म्हणतात ना की झाडावरती जेव्हा एखादा पक्षी विसावलेला असतो त्याला कधीच झाडाची फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्या फांदीपेक्षा स्वतःच्या पंखांवर त्याला जास्त विश्वास असतो. आणि तो विश्वास आदर्श घरातला येथे दाखवायचा आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष राहिलेला आहे. 2 धावा करायच्या आहेत. फलंदाजी मार्कवर विशाल तामोरे. इथे जर डिरेक्टेड झाले असते तर विकेट येऊ शकला असता, परंतु आता जर आपण पाहिलं तर सिंगल आलंय आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर्स आर लेवल. 1 पाऊल दूर यंग अचिव्हर्स दांडी विजयाच्या उंबरठ्यावर. डाळ भात वरण लोणचं सर्व काही सज्ज आहे आणि विजयाचा घास उचलण्याच्या तयारीत यंग अचिव्हर्स दांडी. आणि येथे आपण पाहू शकाल पंचांचे संकेत. खेळ कळला. चॅम्पियन्स 55,000 फायर चषक 2025 चे प्रबळ दावेदार. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप सारं अभिनंदन. यस, या मॅच करता अर्थातच मी आभार मानू इच्छितो की बोईसर येथील पीडी मोटरचे मालक कृष्ण